नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे एका नवीन कॅरेक्टरवर. टायटल आणि थंबनेलवरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. तो कॅरेक्टर दुसरा तिसरा कोणी नसून आहेत वन अँड ओनली पिकू पक्या साजन. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, या कपल बद्दल बोलायचं म्हणजे यांना आपण युट्यूबचे निब्बानिब्बी बोलू शकतो. हे जे पक्या भाऊ आहेत ना, ते खूप जास्त पकाऊ आहेत आणि पकाऊ टॉक सारखं यांनी त्यांच्या चॅनलवर पॉडकास्ट सिरीज पण सुरू केली होती आणि त्या पॉडकास्टच्या सिरीज मध्ये यांनी त्यांच्या ऑडियन्सला खूप जास्त पकवलं देखील. या पिकू पक्याच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. लॉकडाऊन मध्येच यांचं अरेंज मॅरेज झालं होतं. पक्या भाऊचं असं म्हणणं आहे की पिकूताईला बघता क्षणी ते तिच्या प्रेमात पडले होते आणि पिकूताईचं बोलणं असं होतं की जर तिचे घरचे हो बोलतील तरच ती पक्या भाऊ सोबत लग्न करणार. नशिबाने या दोघांच्या घरच्यांना एकमेक आवडले आणि लग्न सोहळा पार पडला. तसं तर यांचं लग्न कोरोनाच्या काळात झालं, त्यामुळे 2 वर्ष घरातच होते. पक्या आणि पिकू मॅडमचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं आणि यांना 1 वर्ष अगोदर एक मुलगी देखील झाली. सध्या पिकू मॅडम वर्क फ्रॉम ऑफिस करतात, पण पक्या भाऊ हाऊस हस्बंड बनून त्यांच्या मुलीला सांभाळतात आणि त्यांच्या जोडीला हेल्पर पण आहेत, मुलीला सांभाळायला पण आणि घरकामासाठी पण. तरी देखील सतत पक्या भाऊ किरकिर करत असतात. अहो, किरकिर म्हणजे पत्रास्टेवाली किरकिर नाही हो, नेहमीची आपली कटकट सुरू असते. त्रासलेले असतात. मुलीनी जरा काही मस्ती केली की यांची टेप सुरू होते की पॅरेंट झालं की असंच होते तसंच होते. तुम्ही प्लॅन केलेल्या गोष्टी तुमच्या हिशोबाने होत नाही. बाळाच्या मूडवर डिपेंड असते सगळं. बाळाला जे करायचं असते तशाच घडतात गोष्टी. अहो पक्या भाऊ, मी काय बोलते ऐका ना, तुम्ही एकटेच पालक नाही आहात हो दुनियेमध्ये. जरा तो कंप्लेंट बॉक्स बंद करा तुमचा. दुनियेमध्ये ना कितीतरी असे लोक आहेत जे रोजच्या आयुष्यात स्ट्रगल करत असतील. ऑफिस, घर, इनलॉज, मुलं बाळ यांची काळजी घेत असतील. सगळं बॅलन्स करून जराही कंप्लेंट न करता आयुष्य जगतात. त्यामुळे ना स्वतःला ग्रेट समजणं बंद करा. उगाच नुसता दिखावा करायचा, मी किती काम करतो, मी मुलीला सांभाळतो, मी हे करतो, मी ते करतो. तुम्ही जे काही करताय ना ते फक्त कॉन्टेंटसाठी करताय, हे स्पष्टपणे दिसून येत आहे हो. मंडळी, रिसेंटली ह्या पक्या आणि पिकूला एका पॉडकास्ट शो मध्ये बोलवलं होतं, तर यांनी यांच्या सो कॉल्ड अरेंज लव्ह मॅरेजची स्टोरी शेअर केली. पक्या भाऊचं असं म्हणणं आहे की त्यांनी खूप संघर्ष केला आहे पिकूताईला भेटण्या अगोदर. त्यांनी लग्नासाठी खूप स्थळं पाहिली होती, त्यात त्यांना एकही मुलगी आवडली नाही. त्यांना जशी मुलगी हवी होती ला एकही गुण त्यांनी बघितलेल्या मुलीमध्ये त्यांना दिसला नाही. पण पिकूताईला बघताच ते प्रेमात पडले. पिकूताईच्या प्रेमात तर हे पक्या भाऊ पडणारच ना, कारण हा पक्या भाऊ पण पत्रास्टे मालकाचा एका जत्रेत हरवलेला भाऊच आहे. मागे त्यांनी नाही का एवढ्या मुलींना रिजेक्ट करून नागकुजव बेबीला सिलेक्ट केलं होतं, का तर ती गोरी गोरी आहे ना म्हणून. तसंच सेम पक्या भाऊ सोबत पण घडलं. पिकू मॅडमला बघून पक्या भाऊंचं असं झालं, गोरी गोरी पान फुलासारखी छान. याच लव्ह ॲट फर्स्ट साईट मुळे पक्या भाऊ त्यांच्या लग्नाला अरेंज मॅरेज नाही तर अरेंज लव्ह मॅरेज बोलतात. पिकूताईने म्हणे यांना भेटायला सीसीडी मध्ये बोलवलं होतं आणि 4 तास यांनी काळ वेळ हरपून खूप गप्पा मारल्या. एवढ्या काय गप्पा मारल्या होत्या बाबा तुम्ही की तुम्हाला भेटून 4 तास उलटून गेले आहेत याचं पण तुम्हाला भान राहिलं नाही. मंडळी, या 4 तासांच्या गप्पा गोष्टीमध्ये पक्या भाऊला रिअलाइज झालं की ही मुलगी त्यांच्यासाठी योग्य आहे. किती प्रेरणादायी गोष्ट आहे ना ही. किती छान, मस्त मस्त ना. मंडळी, मला असं वाटते पक्या भाऊ या पॉडकास्टला जाण्या अगोदर एक रोमॅन्टिक मूवी वगैरे बघून गेले होते, कारण त्यांनी प्रेमाची डेफिनेशन सांगितली आणि बोलले की प्रेमात अंडरस्टँडिंग ही खूप महत्वाची असते. असं नाही की तेरे लिए मैं जान दे दूंगा. जान नको देऊ भाऊ, जगून दाखव तिच्यासाठी, तेच खरं प्रेम असेल. मरणं सोपं आहे, जगून दाखव, मग लोकांना वाटेल की हे काहीतरी आहे, प्रेम आहे. अहो पक्या भाऊ, कोणत्या जमान्यात जगताय हो तुम्ही. जानबीनच्या गोष्टी टीव्ही सिरियल किंवा मूवी मध्ये शोभतात हो. रिअल लाईफ मध्ये 2 सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी बनतात, प्रॉपर्टीसाठी एकमेकांचा जीव घेतात आणि तुम्ही बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडसाठी जीव देण्याच्या गोष्टी करताय. खरंच कमाल आहे तुमची. आणि पिकूताई जेव्हा बोलायला लागल्या तर काय बाबा, असं वाटत होतं की मराठी पॉडकास्ट नसून कॉफी विथ करणचा एक एपिसोड सुरू आहे. अर्ध्याहून जास्त वेळ तर ह्या पिकूताई इंग्लिश मध्येच बोलत होत्या.
हो ताई, मराठी आपली मातृभाषा आहे. बघणारा ऑडियन्स पण जास्त करून मराठी बोलण्यालाच प्राधान्य देतं. उगाच नुसतं आपण खूप शिकलेलो आहोत दिखावा करायला म्हणून उगाच इंग्लिश मध्ये फाडफाड करायचं. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, पहिल्या भेटीला पिकूताई कारने आल्या होत्या आणि पक्या भाऊ बाईकने. बाप रे, किती स्ट्रगल केला ना बिचाऱ्यांनी. काही लोक तर उगाच नुसते 3 बस 2 ट्रेन 1 रिक्षाचा प्रवास करून ऑफिसला जातात, तरी पण हू की चू करत नाहीत. पण हे दोघं तर कपलच वेगळं आहे ना, मग काय यांचा स्ट्रगल पण वेगळाच असणार. पहिल्याच भेटीला एवढा राजेशाही थाटात गेले तरी पण यांना किती महान कार्य केल्याचा फील येतोय. जसं की मी मगाशी बोलली, पिकूताईने या पक्या भाऊला सीसीडी मध्ये बोलवलं होतं आणि तिथे जाऊन या दोघांनी 2 कप चहा पिली. सीसीडीला जाऊन कोण चहा पितं? अरे हो, बरोबरच आहे ना, हा पक्या पण पत्रास्टे मालकाचा जत्रेत हरवलेला भाऊ आहे ना, मग ह्याचं पण सगळं त्याच्यासारखंच वेगळं असणार. अहो, मला बोलायचंय आवड निवड हो, उगाच काहीतरी विचार करू नका. मंडळी, गेल्याच आठवड्यात पिकूताईला त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये 5 वर्ष कंप्लीट झाली आणि त्यांना मॅकबुक गिफ्ट भेटला. तसा तर या मॅडमने काय मोठा असा तीर मारला नव्हता. त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर सगळ्यांनाच देतात, पण पक्या भाऊ एवढं हायलाइट करत होती ही गोष्ट की विचारू नका. पक्या भाऊ बोलतात तर काय, पिकू मॅडमने खूप मेहनत घेतली यासाठी. दिवस रात्र एक करून तिने काम केलं आणि त्याचं फळ तिला अर्धा सफरचंदाचा लॅपटॉप मिळाला. आता तुम्हीच सांगा मंडळी, 5 वर्षातले 2 वर्ष तर पिकू मॅडम वर्क फ्रॉम होम करत होत्या, त्यानंतर 1.5 वर्ष तर प्रेग्नन्सीमुळे मॅटर्निटी लिव्हवर होत्या. आता हल्ली हल्ली त्या कामाला जायला सुरू झाल्या आहेत. मग यात असं काय यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम केलं होतं ऑर्गनायझेशनसाठी की त्यासाठी यांना मॅकबुक भेटणार होता? त्या जिथे जॉब करतायत त्या ऑर्गनायझेशनचा रूलच आहे की कंपनीमध्ये 5 वर्ष कंप्लीट झाली एका एम्प्लॉईला की त्यांना मॅकबुक गिफ्ट केला जातो. कॉन्टेंट भेटत नाही म्हणून हे पक्या भाऊ काही दाखवत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये यांना दाखवायचं असतं की मी आणि माझी बायको किती ग्रेट आहोत, आम्ही किती स्ट्रगल केला आहे. मंडळी, गणेश चतुर्थीच्या टाइमला यांनी एक प्रमोशनचा व्हिडिओ केला होता. आता प्रमोशनचा व्हिडिओ करणं काही गुन्हा नाही. आपल्या घरकोंबडी मनीश्री काकू पाहिल्या ना, कसलीच पर्वा न करता रोज आपलं एक ना एक प्रोडक्टचं प्रमोशन करत असतात. त्यांचा तर विषयच वेगळा आहे. असो, तर तो प्रमोशनचा व्हिडिओ एक शॉर्ट्स मध्ये होता आणि त्याची स्टोरी अशी होती की पक्या भाऊ किचन मध्ये जाऊन पिकू मॅडमला सांगतात की आता गणपती बाप्पा येणार आहे, आपल्या मुलीची पण ही पहिली गणेश चतुर्थी आहे, आपल्याला ही खूप छानपैकी सेलिब्रेट करायचं आहे. उद्या मंडळाचा बाप्पा येणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मोदकचा प्रसाद चढवायचा आहे. यावर पिकूताईची ऍक्टिंग सुरू होते. अरे, मोदक बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आहे माझ्यासाठी, तो म्हणजे मिक्सर, आणि तोच चालत नाही आहे. हे ऐकून पक्या भाऊ पिकूताईला घेऊन जातो ट्रोमामध्ये आणि तिथे गणेश चतुर्थी निमित्त ऑफर सुरू असते आणि त्यातून एक मिक्सर विकत घेतात. पहिली गोष्ट तर पिकूताई, तुम्ही जर तो प्लग इन केला असतात ना मिक्सर, तर तो मिक्सर चालू झाला असता हो. तुम्ही बटन ऑनच केलं नव्हतं, मग तो मिक्सर कसा चालू होणार होता? आणि दुसरी गोष्ट तर मला तुमचा हा शॉर्ट व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं की मोदक बनवण्यासाठी मिक्सरची पण गरज असते. आजपर्यंत तर मी मोदक खोबरं, गूळ, तांदळाचं पीठ, तूप, ड्रायफ्रूट, केसर यापासूनच बनवले आहेत आणि खोबरं तर विळीवर नारळ खाऊन घेतो. मग तुम्हाला मिक्सरची काय गरज होती मोदक बनवण्यासाठी? मोदकचा आणि मिक्सरचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध येत नाही. मला ना एक गोष्ट समजत नाही, यांना प्रमोशन देणारे पण काहीच चेक नाही करत का यांच्याबद्दल? आपण ज्यांना ऍड करायला सांगतोय प्रोडक्टची, ते कसं रिप्रेझेंट करतात आपल्या प्रोडक्टला पब्लिक समोर, याची त्यांनी शहानिशा करायला हवी की नको? मंडळी, मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.